आज आपण पाहतोय महापालिकेच्या निवडणुकीची जी आहे ती रणधुमाळी सुरू झालेली पाहायला मिळून येते. 2017 साली प्रभाग क्रमांक 2 मधून ज्या भरघोस असं मतदान घेऊन 2017 साली भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती निवडून आल्या अश्विनीताई जाधव आहेत. खरं तर 2017 साली ज्यांच्यासोबत यांनी निवडणूक लढवली भारतीय जनता पार्टीमध्ये, खरं तर आज त्याच एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन उभे ठेपलेल्या पाहायला मिळून येत आहेत. ताई त्या माझ्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ताई, खरं तर काय सांगाल, तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये होतात. भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही 2017 साली असं भरघोस असं मतदान घेऊन तुम्ही विजयी झालात. परंतु भारतीय जनता पार्टीतून तुम्ही सध्या आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आलात. तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात आहात. तुम्ही ज्यांच्यासोबत 2017 साली निवडणूक लढवली ती सध्या आता तुमच्या विरोधात आहेत. कसं पाहता याकडे? नमस्कार. खरं तर 2017 साली आम्ही एकत्रित म्हणजे एकाच पॅनलमध्ये होतो दोघी. पण आज सत्यस्थिती बदललेली आहे. आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं उमेदवार आहे आणि ती माझ्या विरोधात आहे. खरं तर ही आमची पहिली माझी ती चांगली म्हणजे अजून ती मैत्रीणच आहे. आमची ही मैत्रीपूर्व लढत आहे. कारण जी मला पक्षाने माझ्या जबाबदारी दिलेली आहे, आपण म्हणतो ना युद्धात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असतं. ही राजकीय लढाई मला वाटतं काही काळापुरती आहे आमची. आणि जी मला पक्षाने माझ्या जबाबदारी दिली त्याच्याच विरोधात मी फॉर्म भरलेला आहे. निश्चितच. खरं तर ताई, तसं बघायला गेलं तर सध्या म्हणजे तुम्ही मैत्रिणी आहात, परंतु सध्या आत्ता राष्ट्रवादीत आहात. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून तुम्हाला उमेदवारी मिळाली. पण गेल्या 5 वर्षामध्ये ह्या प्रभागातली कोणती कामकाजं अशा पद्धतीने तुम्ही पार पाडली आहेत की सध्या आता तुम्ही या निवडणुकीच्या सामोरे जात आहे, नागरिकांच्या पुढे जात आहे तुम्ही आत्ता? खरं तर निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये जे काही प्रलंबित प्रश्न होते, प्रामुख्याने 15 वर्षापासूनच्या पूर्वीच्या ड्रेनेज लाईन असतील, अगदी जी समस्या नागरिकांना जास्त काळ भेडसावत होती, आज आपण पाहतो ड्रेनेज लाईन होती, अक्षरशः त्यांना स्वतःच्याच घरामध्ये टाकी करून त्यामध्ये त्यांना ड्रेनेजचं पाणी सोडावं लागत होतं, अशी सद्यस्थिती होती. पण मी 15 वर्षापासूनच्या पूर्वीच्या लाईन्स पहिल्यांदा बदलल्या आणि नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या त्या मागण्या पूर्ण करत आलेली आहे. असे असंख्य वेगवेगळे आम्ही कामं या प्रभागात केलेली आहे. सिमेंट काँक्रिटीकरणचे रस्ते असतील, महिलांचं सक्षमीकरण असेल. महिलांचं सक्षमीकरण करण्यात येत असताना मला वाटतं मी बचत गटाची बांधणी केली. प्रथमतः बचत गटाच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोचत गेले. त्यांचे काही जे प्रश्न होते ते प्रश्न माझे समजून मी सोडवले. आपलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये महिला बालकल्याणचा जे काही आपली समिती आहे त्याच्या अंतर्गत वेगवेगळे कोर्सेस त्या महिलांपर्यंत पोचवत आलेली आहे. त्यामुळे तोच दांडगा संपर्क तुम्हाला आता या निवडणुकीच्या तोंडावरती सध्या आता हा सगळा मतदार जो आहे तो आणि नागरिकांचा दांडगा संपर्क येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते सगळे तुमच्या पाठीशी उभा राहतील. निश्चितच जनता माझ्याबरोबर आहे. निश्चित. खरं तर तसं बघायला गेलं तर दोन्ही जोडपं जे आहेत ते सध्या या प्रभाग क्रमांक 2मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून या प्रभागातलं नेतृत्व करत आहेत. तळागाळातले प्रश्न आहेत जाणून घेत आहेत, तळागाळातले नागरिकांचे प्रश्न सोडवत आहेत. तर आता ताई म्हणल्यात की आमची जी मैत्रीपूर्व जी लढत आहे ती होणार आहे. परंतु सध्या आपण तसं बघायला गेलं तर या प्रभागात अनेक असे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न अजून प्रलंबित आहेत. नागरिकांच्या तळागाळाशी आम्ही जाऊन पोहोचलो आहे, परंतु इथले प्रश्न सुटले नाहीत. त्याची कारणं नेमकी कोणती आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तात्या आहेत माझ्यासोबत. तात्या, कसं पाहताय? आम्ही देखील प्रभागात फिरतो आहे. प्रभागामध्ये गेल्यानंतर अनेक असे जे काही प्रश्न आहेत ते सुटले नाही आहेत. काय वाटतं, ह्याला कोण जबाबदार आहे? निश्चितच 2017च्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेविका म्हणून अश्विनीला जी जबाबदारी भेटली ती अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. नागरिकांच्या ज्या समस्या होत्या त्या आम्ही आमच्या समस्या समजून सोडविल्या. परंतु काही ठिकाणी कामं करत असताना आपण ठराविक एरियामध्ये काम करत असताना त्या कामाचं श्रेय अश्विनी जाधवला मिळेल. ते श्रेय जर अश्विनी जाधवला मिळालं तर अश्विनी जाधवचं नाव आत्ता ज्याप्रमाणे त्यापेक्षाही अजून नाव रोशन होईल या भावनेतून सहयोगी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना दबाव आणून अनेक लोकहिताची कामं त्यांनी थांबवण्याचं काम केलं. त्यामुळे आत्ता जे आपल्याला प्रलंबित प्रश्न दिसतात ते दिसले नसते जर आम्हाला काम करण्यास जर फ्री हँड ठेवण्यात आलं असतं किंवा काम करत असताना आपण काम करतो ही जनतेची करतो आहे आणि जनतेसाठी जो काम करतो त्याला कधी थांबवायला नाही पाहिजे. परंतु तसं झालं नाही. त्या कामांना अधिकाऱ्यांच्या मार्फत ब्रेक लावण्याचं काम केलं. त्यामुळे काही प्रश्न प्रलंबित आहे ते निश्चितच आम्ही येणाऱ्या पुढील कार्यकालामध्ये सोडवणार आहोत.
खरं तर तसं बघायला गेलं तर तात्या तुम्ही दोघंही तुम्ही म्हणजे अश्विनीताई असतील तुम्ही असतील तुम्ही दोघंही प्रभागात तुम्ही गेल्या म्हणजे 2017पासून प्रभागात फिरताय. अनेक प्रश्न आहेत तुम्ही सोडवलेले. असे कोणते प्रश्न आहेत की सध्या आता तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती नागरिकांसमोर जात आहेत? निश्चितच आता काही ठिकाणी ड्रेनेज लाईनचे प्रश्न करणे बाकी आहे. आता जर म्हटलं तर दत्तनगरसारखा भाग आहे, त्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या आहे. त्यावेळीसुद्धा आम्ही त्या पिण्याच्या पाण्याची लाईनसुद्धा त्या ठिकाणी पाईप आथरले होते, JCB आला होता, सगळं काम चालू होणार होतं. परंतु या ठिकाणी राजकीय दबावातून ते झालेलं काम थांबवण्यात आलं, कारण की याचं श्रेय अश्विनी जाधव यांना मिळेल म्हणून ते काम थांबवण्यात आलं. आजही त्या म्हणजे आता 5 वर्ष होऊन गेली या घटनेला, नागरिक आजही त्या भागात पिण्याच्या पाण्यासाठी त्रासत आहे. परंतु मी आपल्या माध्यमातून सांगतो, येणाऱ्या कार्यकालामध्ये मी कोणाचाही दबाव आम्ही ऐकणार नाही व नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी समोर कोणीही असलं तरी आम्ही नागरिकांच्या समस्येसाठी सोडवण्यासाठी उभं राहणार आहे. तुम्ही सत्तेतच होतात भारतीय जनता पार्टीमध्ये त्यावेळेस म्हणजे तुम्हाला कामं करता आली नाहीत. हातमोकळेपणाने तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आले. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कामं करता आली त्या त्या ठिकाणी तुम्ही कामकाजं त्या ठिकाणी 100% पार पाडली. परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला अडथळे घातली त्या ठिकाणी श्रेयवादासाठी तिथली कामकाजं रखडली ठामपणे तुम्ही सांगताय. खरं तर म्हणजे तात्या तसं बघायला गेलं तर तुमच्या प्रभागामध्ये एक सुसज्ज असं एक गार्डन देखील तयार झाले. त्याचा देखील पाठपुरावा किंवा तो देखील तुम्ही तुमच्या माध्यमातून केला. इथल्या जी काही प्रभाग क्रमांक 2मधील जाधववाडीतील जी काही नागरिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे वॉकिंग करत असताना या ठिकाणी सध्या आता पिंपरी चिंचवड शहर आहे ना सध्या आता स्मार्ट होत चाललं आहे. त्याच्यामुळं अनेक भागांमध्ये ट्रॅफिकची समस्या वाढत चालली आहे. हे सगळं लक्षात घेता सध्या संतोषाच्या जाधव असतील अश्विनीताई जाधव असतील यांनी देखील यांच्या पाठपुराव्यामुळे त्यांच्या प्रभागामध्ये एक सुसज्ज असं गार्डन व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि ते गार्डनसुद्धा सध्या आत्ता आपल्या या प्रभागातल्या नागरिकांसाठी जे आहे ते सध्या आत्ता खुलं करण्यात आले. त्याच्यामुळे नागरिक जे आहे ते सध्या आत्ता खुल्या मनाने त्या ठिकाणी प्रभागात त्या ठिकाणी आता सकाळी व्यायाम असतील किंवा सकाळी जॉगिंगला जात आहेत तर आता ते देखील तुमचं काम मोठ्या प्रमाणात प्रभागातल्या नागरिकांसाठी ते झालेले. कशा पद्धतीने त्याचा देखील पाठपुरावा होता काय सांगाल? निश्चितच खरं तर जे तळे गार्डन निर्माण झालेलं आहे, अतिशय सुंदर गार्डन निर्माण झालं आहे, परंतु त्याचं श्रेय एका कोणाचं नाही आहे. ह्या चारही जे नगरसेवक होते त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी ज्या सूचना केल्या आणि महत्त्वाचं म्हटलं तर ज्या गार्डनमध्ये जे नागरिक रोज सकाळी आपले शतपावली करत असतात किंवा व्यायाम करत असतात त्यांच्या कररूपी पैशातून हे गार्डन झालेलं आहे. त्यामध्ये आम्ही फक्त काय केलेलं आहे की बाबा प्रशासनाशी पाठपुरावा केला, अशा पद्धतीने गार्डन व्हावं. त्या ठिकाणी डिझायनर नेमून एकदम सुसज्ज असं आम्हीसुद्धा त्या गार्डनच्या कामाच्या वेळेस अनेक वेळा सूचना केल्या, चांगल्या पद्धतीने गार्डन व्हावं त्यासाठी काही बदल असेल तर आम्हीसुद्धा सूचना केल्या. परंतु त्याचं श्रेय घेण्याचं काम आम्ही केलं नाही, कारण जनतेच्या कररूपीतून पैशातून झालेलं गार्डन आहे, ते निश्चितच जनतेचा त्यावर अधिकार आहे. प्रभागामध्ये अनेक प्रश्न अजून तसेच आहेत. याचं मूळ महत्त्वाचं कारण म्हणजे फक्त श्रेयवाद. श्रेयवादासाठी ही सगळी प्रभागातला विकास कुठला आहे? खरं तर आम्ही देखील प्रभागात गेलो आहे, नागरिकांच्या रोखठोक प्रतिक्रिया घेतल्या आहेत. नागरिक सांगतायत 2017ला ज्यांना आम्ही निवडून दिलं ते म्हणजे ते स्वतः नाव घेऊन बोलत होते. आम्ही देखील म्हणजे त्यावेळेस त्यांची ज्यांनी कुणी नाव घेतलं त्यांची नावं समोर येत होती, म्हणजे महापौरांचं नाव त्या ठिकाणी घेतलं गेलं पाहायला मिळून येत होतं. त्यामुळे सध्या ज्यांना आम्ही निवडून दिलं त्यांना आम्ही परत निवडून देणार नाही, परंतु ज्यांनी अतोनात प्रयत्न केलेत खरं तर या प्रभागातल्या विकासासाठी ते म्हणजे संतोषाच्या जाधव असतील अश्विनीताई जाधव असतील त्यांनी या प्रभागातल्या विकासासाठी अनेक प्रयत्न केले. ज्या ज्या भागामध्ये त्यांना विकास आला, ज्या ज्या ठिकाणी विकास आणता आला, विकास करता आला त्या भागातला त्यांनी विकास ठामपणे केला आहे. त्याच्यामुळे इथल्या प्रभागातला जो विकास आहे तो कुणामुळे हे सगळ्या जनतेला माहिती आहे. कुणावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, कुणावरती सध्या आत्ता टीका केली जाते, टीकास्त्र कुणावरती केलं जातं आहे, त्याच्यामुळे जनतेने देखील सध्या आत्ता ओळखणं गरजेचं आहे. परंतु ही सगळी समीकरणं ती कशा पद्धतीने चालत आहेत हे सध्या आत्ता राजकारण जे आहे ते तळागाळातलं राजकारण झाले. त्याच्यामुळे नागरिक देखील सध्या आत्ता सुज्ञ आहेत. नागरिकांनी सुद्धा विचार करून मतदान केलं पाहिजे. तसं बघायला गेलं तर अश्विनीताई आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. ताई देखील म्हणजे तुम्ही लेक कुठले आहात? मोशीचीच आहे मी, मोशीचंच कन्यारत्न आहे. कुठले? माझं सासर आणि माहेर एकाच प्रभागामध्ये आहे. मोशीची बनकरांची आहे मी. बनकरांची. तसं बघायला गेलं तर म्हणजे आता राजकारण जे आहे ते आपल्या नात्यागोत्याभोवती सध्या आता फिरताना पाहायला मिळून होते. त्याच्यामुळे तुमचं देखील नातं होतं सध्या त्या नागरिकांना माहिती पडलं पाहिजे कशा पद्धतीनं आहे.
नाही, सर्वांना माहीत आहे की मी मोशीचीच आहे आणि बनकरांची आहे म्हणून. निश्चितच. खरं तर म्हणजे बनकर कुटुंबियांची तुम्ही लेख आहात. खरं तर बनकर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळं बनकर वस्तीवरून आणि मुशी गावातून सध्या ताईंना खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळणार आहे. आणि तसं बघायला जर गेलं तर सध्या जाधवांच्या त्या सून आहेत, त्याच्यामुळे सध्या प्रभागातून या मोशी प्रभाग क्रमांक 2मधून सध्या त्यांची हे सगळं राजकारण आहे, हे सगळं नात्यागोत्यागती फिरतं. सध्या हे तळागाळातलं राजकारण आहे. त्याच्यामुळे नागरिक देखील जो आपला विकास करेल आणि आपल्या प्रभागातला विकास कोणी केला त्याच्या 100% पाठीशी उभं राहतील. नागरिकांनी सुद्धा आपला विकास कोण करतं आहे हे देखील सध्या आत्ता पाहणं महत्त्वाचं आहे. परंतु हे दोघंही जे आहेत, संतोष तात्या असतील, अश्विनीताई असतील, यांनी देखील तळागाळापर्यंत पोहोचून या प्रभागातल्या विकासाला जी आहे ती गती दिलेली सध्या पाहायला मिळून येते. त्यामुळे दोघांनाही ठामपणे विश्वास आहे की येणाऱ्या जे काही 15 तारखेला मतदान होणार आहे त्या मतदान स्वरूपी नागरिक नक्कीच त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवतील. 16 तारखेला नक्कीच आमचा विजय जो आहे तो निश्चित होईल असा ठामपणे विश्वास दोघांना पण आहे. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, मोशी.